डे 46 ऑफ 100 इन UK. गायत्रीने आज मस्त रील्सवर इझी आणि टेस्टी रेसिपी बघितल्या, त्या मी रात्री बनवल्या, तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. गायत्रीने कालच विचार करून ठेवलेला की चण्याची भाजी बनवायची उद्या, तर तिने भिजवून ठेवलेले चणे आणि फ्रीजमध्ये काहीतरी रापारापी करत होती. त्यानंतर चण्याची भाजी बनवायचं प्रिपरेशन चालू केलं. मस्त स्पायसेस जमा केलेले गायत्रीने, सगळं रेडी होतं. चण्याची भाजी आमची रेडी झाली आणि मस्त टेस्टी बनवलेली. गायत्री फुल शेफ झाली गायत्री. त्यानंतर आम्ही रोज सारखं आमची सिरीज बघितली, दिल्ली क्राईम. आज आम्हाला काही करायला नव्हतं आणि गायत्रीची जिमची मेंबरशिप पण संपलेली, तर मग आम्ही विचार केला की चल तयार होऊन मस्त जाऊया फोटोज काढायला. आणि खूप सारे फोटोज काढले, त्यातला हा एक आहे. घरी येऊन आम्ही फ्रीज चेक केलं तर हे आमचं शेडर चीज खराब झालेलं. भूषणने आणलेलं दूध खराब झालेलं, तर आम्ही त्याचं पनीर बनवणार होतो आणि पनीर बनवण्यासाठी त्याला कॉटन क्लॉथ पाहिजे होता आणि माझं टी शर्ट खराब करून टाकलं त्याने घेऊन. दुधामध्ये लिंबू वगैरे पिळून त्याला बॉईल केलं आणि मग ते ट्रान्सफर केलं क्लॉथ मध्ये आणि त्याचं पाणी वगैरे काढून हे आम्हाला असं पनीर भेटलं. काय सॉलिड होतं, टेस्टी होतं हे पनीर पण. गायत्रीने चणे खूप जास्त भिजत टाकलेले, एक्स्ट्रा खूप उरलेले, तर तिने रील बघितला की काय लेफ्ट ओव्हर चण्यासोबत काय बनवू शकतं, तर तिकडे आलं की चना कबाब बनवू शकतो आणि इझी रेसिपी होती, तर ती बनवायला मी स्टार्ट केली. चना कबाबचा मस्त बॅटर रेडी केलेलं आणि मी एवढ्या मस्त शेप दिलेले, मला वाटतं आमच्या लग्नात गायत्री मलाच बसवणार आहे कटलेट बनवायला. हा भाई, ह्यालाच बसवणार आहे मी तर. मग ते टिक्की आम्ही शॅलो फ्राय करायला ठेवले पॅन मध्ये आणि आमची रेसिपी ही सक्सेसफुल झालेली आहे. आणि भेटूया उद्याच्या रील मध्ये, तोपर्यंत बाय.